हाय, कशा आहात सर्वजण? तर बघा, आजचा व्हिडिओचा विषय जो की मेन सगळ्यांना प्रॉब्लेम असतो तो म्हणजे केसांचा. आजकालच्या केमिकल प्रोडक्टमुळे खूप जास्त केस खराब होतात. जेणेकरून आपले केस जेव्हा थोडेफार गळतात, तुटतात किंवा खराब होतात तेव्हा आपण केमिकल प्रोडक्ट वापरतो आणि त्यामुळे आपण जास्तच केस खराब करून घेतो. तर मी आज तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. केस दाट, मऊ आणि लांब आणि पूर्ण गळती थांबते हे असे 2 उपाय आहेत, जे की तुमच्या केसांना कोणताही प्रॉब्लेम असू द्या, जे की केस गळत असतील, तुटत असतील किंवा केसांची पूर्णपणे वाढ थांबली, खूप निर्जीव केस झालेत, तर ह्या सगळ्यांवर हा उपाय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आपल्याला इथं काही म्हणजे बाहेरचं काही जास्त विकत प्रोडक्ट आणायची किंवा जास्त पैसे घालवायची काहीच गरज नाही. जे घरगुती आपल्याला जे दररोज लागतं, रोज आपल्या किचनमध्ये असतात त्याच गोष्टींमध्ये आपण हे 2 उपाय पाहणार आहोत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत. व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हे फक्त बघून अजिबात सोडून देऊ नका. फक्त एकदा तरी ट्राय करा तुम्ही. तेव्हाच लगेच समजेल तुम्हाला की किती बाबा त्याच्यापासून इफेक्ट होतोय आणि तुम्ही हा कंटिन्यू करचाल. तर आपल्याला आलं घ्यायचंय, जे की आपण चहात हे टाकतो, सगळ्यांनाच माहिती आहे. तर इथं मी आलं खिसून घेतलंय 1 चम्मचभर, त्यापेक्षा जास्तच घेतलंय जरा खिसून. तर तेवढं आलं खिसून घ्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे कांदा लागणार आहे. कांद्यामुळे केस गळती खूप जास्त प्रमाणात थांबते. कारण माझेही केस खूप वेळा असे गळतात. खूप असं केस खराब वाटले, मी कांदा हे घरगुती उपाय करत असते. जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला दाखवताना माझे केस खूप छान होतात. जे की तुम्ही माझ्या पहिल्यांदाच मी व्हिडिओ लावलेला त्यात तुम्ही माझे केस बघितलेत. जेवढे मी असे उपाय करत असते तेवढे केस माझे सुंदर होतात. लांब, दाट तर आहेतच. तुम्ही बघितलेच. तर बघा, इथं बघू शकता तुम्ही, मी 1 ग्लास पाणी घेतलंय आणि त्यात जे आपण खिसून घेतलेलं आलं ते टाकून घ्यायचं आणि एक मी कांदा चिरून घेतला होता. तुम्ही तुमच्या केसांप्रमाणे म्हणजे जास्त केस असतील तर 2 कांदे घ्या किंवा कमी असतील तर 1च कांदा घ्या. असं तुम्ही कितीही घेऊ शकता, काही नाही. मी सारखे उपाय करत असते घरगुती, त्यामुळे मी 1च कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मेथीदाणे घ्या. मेथीदाणे खूप आपल्या केसांसाठी इफेक्टिव्ह आहेत, जे की मी सांगायची काहीच गरज नाही. जे की बरेच जण मेथीदाणं भिजाय घालून पाणी पितात, उकळून काही काही करतात. आपल्याला एवढं तर नाही जमत, पण मी तर मेथीदाणे केसांना वापरतेच. आणि त्यानंतर टाकले आहेत ती म्हणजे चहापत्ती. आपल्याला 4 ह्या गोष्टी घरगुती टाकायच्या आहेत आणि छान उकळवून घ्यायचं हे आणि ते पण कमी गॅसवर घ्यायचंय आपल्याला. जास्त म्हणजे असं फुल गॅसवर ते पाणी आटून देऊन द्यायचं नाहीये. आपल्याला पाणी लागणार आहे, त्यामुळं फक्त त्यातलं सगळं आपल्याला पाण्यात उतरलं पाहिजे. एवढं कमी गॅसवर छान उकळवून घ्यायचंय. तर बघा, इथं बघू शकता कलर यायला लागलाय पाण्याला आणि चहापत्ती टाकण्याचं एक कारण ते म्हणजे की आपले केस खूप रफ होतात, एकदम कर्ली किंवा असे फ्रिजी केस झाले तर चहापत्तीने केस मऊ, मुलायम आणि सरळ होण्यास मदत होते खूप जास्त. त्यामुळं चहापत्ती खूप केसांसाठी इफेक्टिव्ह आहे. तर इथं बघू शकता मी छान कमी गॅसवर उकळवून घेते, जे की मेथीदाणे हे त्याला थोडं जास्त उकळावं लागतं. त्यामुळं पाणी जास्त टाका थोडं आणि छान उकळवून घ्या. आणि एक की आपण घरगुती उपाय करायला नको म्हणतो, कारण जास्त वेळ लागतो आणि काहीतरी केमिकल प्रोडक्ट आपण वापरत असतो. त्याने खूप केस डॅमेज होतात. त्यामुळं थोडा वेळ लागेल किंवा थोडं ह्याचे इफेक्ट जरा उशिरा येतील. पण तुम्ही नक्कीच घरगुती उपाय ट्राय करत जावा आणि नक्कीच हे करून नंतर कमेंट करून सांगा की हा केसात काय फरक जाणवला. अगोदर कमेंट करा असं म्हणतच नाही मी. नंतर कमेंट करून सांगा. तर इथं बघू शकता हे छान उकळल्यानंतर मी गाळून घेतले आणि पूर्णपणे पाण्याचा कलर चेंज झालेला आहे. तर इथं आपल्याला हे झालेलं आहे. आपल्याला हे शॅम्पू करताना ह्यात एक शॅम्पू टाकायचा आहे. म्हणजे की तुम्ही जो कोणता शॅम्पू वापरता तो शॅम्पू ह्या वाटीत टाकून आपल्याला केस धुताना वापरायचं हे. आणि जे की मी आता तेल बनवते ते कधी वापरायचं ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर इथं बघू शकता एक मी लोखंडी छोटासा स्पॅन घेतलाय आणि त्यात मी आल्याचे छोटे छोटे तुकडे करून टाकायचे आहेत आपल्याला. अगोदर आपल्याला हे तेल बनवून घेतल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला म्हणजे आपल्याला आता हेअर वॉश उद्या करायचंय समजा, तर आपल्याला हे संध्याकाळच्याला तेल लावायचंय. जे की मी सध्या बनवते ती. मी अगोदर हेअर वॉशचं तुम्हाला जी रेमेडी आहे ती दाखवलेली आहे आणि ती बनवून ठेवली आहे आपण आणि आता आपण तेल बनवतोय, जे की आपल्याला हे संध्याकाळी केसांना मस्त
मसाज करून लावायचं आहे. तर ह्या तेलातील जे आपण आल्याचे छोटे छोटे तुकडे टाकलेत ते अजिबात जास्त काळे होऊन द्यायचे नाहीत. एकदम असे लाल लाल कलर नाही का, गोल्डन कलर येतो असे करायचेत, जास्त काळे होऊन द्यायचे नाहीत. तुम्ही बघू शकता जे की मी खाली उतरल्यानंतरही ते जसे गोल्डन झालेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसेच ठेवायचेत. त्यानंतर त्या तेलाला मी जरा थंड होऊन दिलं आणि हे तेल कोमट असतानाच लावायचं, जास्त थंड होऊन द्यायचं नाही किंवा जास्त गरमही लावायचं नाही. तर हे कोमट तेल आहे ते छान आपल्या हेडची मसाज करायची आणि जे की तुम्ही बघताय जे आपण पाणी बनवलंय जे वेगळं ते टोनर, ते आपल्याला शॅम्पू टाकायचा आहे. कोणताही तुम्ही वापरताय तो शॅम्पू टाका आणि त्याने हेअर वॉश करा आणि रिझल्ट सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.